श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दुसऱ्या गुरुवार निमित्त आज आपण कलशाला साडी कशी नेसवायची ते बघूया। शक्यतो साडी घेत असताना काठपदरच घ्या आणि कॉन्ट्रास्ट कलर असला तर खूपच छान। आता माझ्याकडे काय कॉन्ट्रास्ट कलर नव्हता आणि ही साडी नवीनच आहे, त्यामुळे म्हटलं आपण तुमच्यासोबत नेसवून शेअर करावी। ही आहे मुनिया पैठणी आणि ही फक्त मी 1100 रुपयाला घेतलेली आहे। आणि चला आता सगळ्यात आधी आपण साडीच्या प्लेटा तयार करून घेऊया, कारण ही स्टेपच खूप महत्त्वाची असते। जरी तुम्ही गुरुवारी साडी नेसवणार असाल तर बुधवारीच अशी तयारी करून ठेवा, कारण की गुरुवारी मग तुम्ही प्लेटा पाडून जर सगळं करायचं म्हटलं तर होत नाही। आणि माझं शूटिंगचं जे स्टँड होतं ते मोडलेलं आहे, त्यामुळे छोटं स्टँड आहे, त्यावर एवढं काही व्यवस्थित शूट होत नाही। आता परत मला ट्रायपॉड हा घ्यावाच लागणार आहे, कारण की शूटिंगसाठी ट्रायपॉड असला की व्यवस्थित म्हणजे शूटिंग होतं। आणि हे लहान स्टँड आहे, याच्या व्यवस्थित होत नाही आणि सारखं मोबाईल पडेल की काय याची भीती वाटत असते। शक्यतो देवीला नेसवताना साड्या म्हणजे नवीन असल्या तर जरा बऱ्या वाटतात। आता मी आधी खाली प्लेटा करून घेतल्या आणि मग राहिलेल्या प्लेटा वरती बेडवर करत आहे। याच्यासाठी खूप साऱ्या पिना, परत दोरी सगळं लागतं आपल्याला। ते साहित्य अगदी जवळच घेऊन बसायचं। परत आपण देवीला जे दागिने वगैरे घालणार आहे ते सुद्धा जवळच घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागत नाही। आता म्हणजे प्लेटा वगैरे तयार करून झालेल्या आहेत, तसेच मी पदरसुद्धा तयार करून घेतलेला आहे। आणि इथं आपल्याला 2 कळशा लागणार आहेत आणि कलशाला एक काठीसुद्धा लागणार आहे आपल्याला बांधायसाठी। आणि ही कळशी मी गेल्या वर्षी आणलेली होती, मार्गशीर्ष महिन्यातच आणलेली आहे। 1 वर्ष झाले या कळशीला आणून। आणि बरोबर मधोमध सेंटर जो आहे तो पाठीमागच्या बाजूला आला पाहिजे। आणि पुढे मी काय केलेलं आहे तर सुईने एक टाका मारून घेतलेला आहे, म्हणजे शिवून घेतलेला आहे, जेणेकरून ते एकदम म्हणजे कळशीच्या गळ्याला घट्ट बसलेला आहे। आणि त्यानंतर व्यवस्थित प्लेटा या हे करून घेतलेल्या आहेत, व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत। कलशाच्या खाली चौरंग ठेवलेला आहे। चौरंगावर कसं थोडीशी उंची वाढली की आपली साडीसुद्धा म्हणजे छान दिसते, त्यामुळे चौरंग ठेवायचा। आता हा माझा जो चौरंग आहे तो थोडासा म्हणजे उंचीनं कमी आहे, याच्यापेक्षा उंची जरा जास्त असली की खूप छान दिसतं। आणि कळशीमध्ये मी दोन्ही कळशीमध्ये पाणी भरून घेतलेलं आहे। तुम्ही एखाद्या कळशीमध्ये तांदूळ जरी भरून घेतला तरीसुद्धा चालेल। आणि कळशीच्या एक कळशी खाली ठेवली आणि त्याला पूर्ण साडी अशी व्यवस्थित लावून घेतली। त्यानंतर त्याच्यावर दुसरी कळशी मी ठेवलेली आहे आणि त्या कळशीला मी काठी बांधून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पदर वगैरे सेट करून घेतला। आणि कळशी कुठं म्हणजे दिसणार नाही याची पण काळजी घेतली, व्यवस्थित पिना वगैरे लावून घेतल्या। आणि जो कलर आहे तो खूप छान आहे साडीचा, त्यामुळे साडी एकदम अशी उठावदार दिसते आणि शायनिंग खूप छान आहे साडीला। आणि अगदी म्हणजे सिल्क जे आहे ते एकदम व्यवस्थित म्हणजे मऊसूत आहे, त्यामुळे प्लेटासुद्धा किती छान झालेल्या आहेत। आता पदराला बरोबर मधोमध मी घडी करून तिथं व्यवस्थित अशी पिन मारून घेते, म्हणजे व्यवस्थित तो पदर जो आहे तो सेट होईल। आणि कंबरपट्टा काय माझ्याकडे नाही आहे, पण मोत्यांची एक माळ आहे माझ्याकडे, तीच मी आता कंबरपट्टा म्हणून वापरणार आहे, पण तीसुद्धा खूप छान दिसते। हे पहा, या पद्धतीने आपली साडी सेट झालेली आहे। आता आपल्याला मुखवटा, परत मुखवट्याला दागिने वगैरे सगळं गजरा वगैरे घालायचा आहे। आणि कोल्हापूर महालक्ष्मी आईचा जो मुखवटा आहे तो मी नारळ ठेवून त्याला लावून घेतलेला आहे। आणि कंबरपट्टासुद्धा मी घालून घेतलेला आहे आणि एक बांगड्यासुद्धा मी घालून घेतलेले। तिथे रेडीमेड जे आपले हात मिळतात बघा देवीचे, आता ऑनलाईन पण मिळतात, ते सुद्धा तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल। नाकात नथ, परत गळ्यात कोल्हापुरी साज, मंगळसूत्र सगळं मी घालून घेतलेलं आहे। कशी वाटत आहे आपली देवी आणि साडी नेसवण्याची पद्धतसुद्धा तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा। Lighten up, take me on your magic river. Tell me all your dreams are lying.
Tell me about the people that you know who are trying to feel alive. Life can get hard, so honey, if you need to cry, just come share my pillow and rain, rain, go away. एवढी छान देवी दिसत होती की सारखं मला फोटो काढावे, परत व्हिडिओ करावे असेच वाटत होते. आणि साईडनं मी जे आपण कवडीचे दिवे मागवलेले होते ते सुद्धा ठेवलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपली देवी सजून धजून तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवीला साडी नेसवून बघा, खूप छान देवी दिसते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला हाईपसुद्धा करत जावा. कसं होतं, व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं, कमेंट करणं विसरून जातं, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. कारण तुमच्या लाईक कमेंट आल्या की मलासुद्धा व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन येतं. त्यामुळं प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत जावा.